श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री शिवनामघोषे निरंतर तेथे कैसे जन्म मरण संसार तीही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करून या पाप जळावया निशिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी याचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत तरी बंधन कैसे तया धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैसे तया राज भांडारीचे धन साधावया करीती येत न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैसे त्या धन्य ते शिवध्यानी रत याची का विषयी कथा बुद्ध नैमिषारण्य सांगत सुत शौनकांतिका प्रती वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचारी काननी एकाकी निर्बाध शांतदांत जनी त्रिविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्चेत दिगंबर निराहार निरंतर एकलाची अंड तसे काय करावे कोठे जावे काय घेऊन काय ते जावे विश्व शिवमय अवघे खेद मोह भेद नाही अकृत वैराग्य इंद्रिय दमन क्षमादया कृपा समान निर्लभद दाता भय शोकमान काळत्रयी न धरीच गृहपत्य दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया काया वाच मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांचे ज्ञान जरा शिवस्मरण त्यावे नेण्याची भाषण या नाव बोलीचे मौन वेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव जो स्वरूप धरोनी विचारे शिव जडावया जड जीव तारावया सर्व विचारे सृष्टी स्वइच्छे कार्य सारोनी कारण आत्मरूप स्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मा रण्ये विचारे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्री विरणिती तो स्वरूप सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी रुतत म्हणून तेही परते सारित हेतू दृष्टांत वर्जित जो तेणे तेजाचे दाहक तो जाळीले उर्वीचे कठीण तो मोडिले चंचल तो हिरोनी घेतले प्रपंचनाचे तेणे पै अर्धत्व निरसोनी दोन्ही शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्मंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक्र की जड भरत क्रौशारी शरणी कौचारणी विचारत सर्व ही देखत शिवरूप तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीराद्भुत कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत भयानक मुखाबाहेरी कधीरांगार तैसे नेत्र बहुत जीव बक्षिले अपरिमित क्षुदित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तेणे वामदेव देखील पुण्यश्लोक दावोनिया एका कंठी घालित मिठी त्याच्या लोह परिसस्ती जगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण त्यांच्या अंगस्पर्श करून मती पालटली जायची वामदेव अंगीचे भस्म त्याच्या अंगी उलट लागले उत्तम सत्व वृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपुल्या अंग जगटून उद्धरीला पिशिताशन हे त्यासी नाहीच भान समाधिस्थ सर्वदा निर्णय सुख दुःख शीतोष्ण लोक निंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हेही निर्णय कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी देही स्मरण नाही तशी तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधी निषेधी स्पर्शेना ऐसा तो योगींद्र निस्सीम त्याच्या अंगस्पर्श पापे झाली भस्म दिव्य रूप होऊनी सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्र जन्मीचे झाले ज्ञान त्याचे आठव झाला संपूर्ण मानस सरोवरी उदकपान करिता काका हंस होय ही हाटक नदी तिरी देखा पडता पाषाण कष्टाधिका दिव्य कार्थ स्वर होय सुरेखा देवी राक्षस पै झाला की करिता सुधारस पान तेथे सहजची आले देवपण की शशी किरण स्पर्श करून द्रव्य जैसा चंद्रकांत ही रवी उगवता निशेष निशा सारे प्रकटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करीता यायचे म्हणे गुरुवरही ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझशी संभाषण करिता वाटते पावेन शिवपदा मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मांपासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यवनमध्ये अति निर्दय परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजापीडित प्रजेसिद्धित करी मार आवडे त्याचा विचारे स्वच्छार वेदपुराणशास्त्र कैसे आहे निर्णव स्वप्नी निर्णव कदा धर्म ब्रह्महत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आडोने उत्तम नित्य नूतन भोगी मे ऐसा श्रिया असंख्य भोगन बंदी घालून केले रक्षण सर्व देव दुंडन स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊनी दुसऱ्याचे तिचे न पहावे वदन त्या बंदी रडते आक्रंदून शाप देती मज लागे विप्र पाळले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकी दुंडोने स्त्रिया धरून आणीला भोगीला 3 शते द्विजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्र नलना चांडल नारी 4 शते जाणा त्यापरी अपवित्र मांग कन्या सहस्र एक भोगिल्या चर्मक कन्या 5 शत रजकांच्या 4 शते गणित वरंगणा असंख्यात मिहिती नाही तयाते 5 शते महारेडी चुकाचं वृषली नितंबिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण अष्टादशा इतुका कामिनी भोगून तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्षवती तुके बक्षिले ऐसे भोगिता पापभोग मज लागत क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरोनी नेते यमपुरीचे दुःख अपार
भोगिले म्या अतिदुस्तर तप्त तप्त ताम्रभूमी तीवर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेऊन देवविती आलिंगण माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवनी हिंडविती कडईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घाली ती नरकमुत पाप बहुत जाणूनी महाक्षार कटुरस जाणूनी मुखी घाली ती पातले तासले पडोनी तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी नेत्र पोळीती एकसरे कुंभी पादरी घालोनी शिवजिती करणी तप्त लोह दंड दडपिती आहा ते तिची चाचणी किती सांगो आता गुरुवर्य तेथे रक्तकुंड रेतकुंड धारुणा त्यात पंचविती कित्येक दिन मास तोडी ती सांडसे करून वरी क्षिंपिती शारोदक जीवा नासिक आणि कर्ण तीक्ष्ण क्षणे टाकी ती छेदून हस्तपाद खंडून पोट फाडी ती क्रूर शस्त्रे अंगाचा काढी ती भाता तात शस्त्रे रोहिती माता श्रीकृष्ण छेदून गुद्ध द्वारी अवचिता तप्त अरगळा घाली ती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेची करी ती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधी ती बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करी ती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बिडी घातली सहस्र वर्ष न लागे अंत ऐसे नरकी बुडवित एक योनी पाडीती दात पाश घाली ती रिवेसी आपली विष्टामूत्र बळेची बक्षविती यमदूत सवेची अंगाची तुकडे पाडित दोषामित जाणवणी क्षाम शबला श्वान लावून चरचरा टाकी ती फाडून एक शिरास्ती काढी ती ओढून एक मास उकरी ती लोहार्ग गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करी ती मार उकळी घालोनी सत्वर लोहतप्त मुसळे चोची ती वष्ण औषधीच्या रस आणि ती नासिकद्वारे आत होती ती सवेची वृश्चिक कुपी टाकी ती बहुत विपत्ती होऊ गेल्या ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगासी डसविती विखार अग्निशिखालावधी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधी ती जड पाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे आतडी काढून निश्चित ज्याची त्याचकडून भक्षविती ऊर्ध्व नेऊन टांगती आपटी ती क्रोध भरे लोहकंटकी उभे करून करीती गडाच्या अंतरून मस्तकी घालून या पाशाला पडून टाकी ती मस्तक लोहचक्र करून तप्त खाका म्हणून दूत मारित ओष्ट फोडून धरित तप्त सळ्या नाकी कोविती उपराटी टाकून ग्रीवेसी बांधोनी तोर पाषाण रिस व्याघ्रादी काढून विदारिती त्या हाती गजपदाखाली चूर्ण करविती तप्त नीरप्राशन अष्टांगे कर्वतून वेगळारी टाकी ती भयानक भूते बेड सविती लिंग छेदुनी खा म्हणती साधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शास्त्रे करून या भूमीत रोवनीय शरीर करीती बहु शरमार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालते घाली ती तरी वरी मारिती मुसळ घाई मग पाषाण बांधूनी लवलाय नरक वापित टाकीत पाहे अंत न लागे उतरता काचा शिसे यांचा रस करून बळेची करीती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐसा 3 सहस्र वर्षपर्यंत नरक यात्रा भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलून देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृकभयकर चौथे जन्मी चुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी शृगाल 8व्याने गवय विशाळ गुरुवर्य मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दब निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुकुट त्यावरी गिद झालो पापिष्ट मग मार्जारी दुष्ट मंडूक त्यावरी जाणप 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्गम 6वीची पावल मूषक जन्म उलूक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वन द्विरध त्यावरी उष्टजन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी माझं पूर्ण तव महादर्शनाच्या प्रतापे करून पावर झालो स्वामी गंगाजळे पाप गंगा स्नारे जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने करून या पापताप आणि दैन्य संत समागमी जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वशन बोलता झाला तेव्हा एक विप्र होता महा मंगळ शूद्र स्त्रियेसी लतला बहु काळ तिच्या व्रतारी साधुनी वेळ जीवे मारिले दुजाते ग्रामाबाहेर टाकले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजा बैसले त्या भस्मात श्वान सवेग यवनी बैसले पाहे शिवलिंग भस्मचर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्मला आगत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी बाहिला कैलासास जाऊन राहिला सहारिला पाप समूग ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न पवर्णावे महिमान राक्षसपुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम व शिवभक्तीला हवे कैसा नाही यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परमपवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एक त्रिनेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेश विष्णूने बैसिले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्टवशु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालकिल्य ब्रह्मपुत्र
पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरा वेष्टित बैसले. विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचळी मिळाले. सिंदूरवदन वीरभद्र कुमार 60 कोटी घन समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनतकुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी अपार विभूती धारण विदिती पुसती. यावरी बोले जाशो निळ विभूती जाणतीची नर्म शुद्ध करुणी गोमय नोळ मृत्तिका काकण विरहित ते वाळवणी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मग परम शिव गायत्रीने मंत्रीचे आधी अंगुष्टे लावीचे ऊर्ध्व मग मस्तक भोवते वेष्टीचे शुद्ध तर्जनी लावीचे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करी दो बोटांनी लावीचे भाळे अंगुष्टे मध्य रेषा तेजा गळी तैसे त्रिपुंड्र धारण चंद्रमुळी सनत कुमार सांगत तर्जनी लावित सर्वांगी विभूती त्रिबोटी लावीचे निश्चिती येणे महत पामे भस्म होती. शिवभूषण प्रसादे अगम्यागम सुरपान ब्रह्महत्या गोहत्या भक्षभक्षणा महत पापांचे पर्वत झाणं भस्मचर्चेने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षस सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वच्छ करीत चाललेला सत्संगाचा महिमा तोर वामदेवा संगीतरला असुर भस्मलेपने बाळा नेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्रतीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी त्याची पंचादेशी नृपण नामतयाचे सिंह केत ऐसा तया जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगैस गेला ते तो भूपाळ मागे चालत दुरंदर दळ शबरांचेही मेळ बहुसाल निघती तयास हवे वनवनी इंडता भोपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळून पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंहकेत राया ते सवे गदाविता झाला ते धवा राजा म्हणे लिंग सांगाले परी पाही जे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंबे करुणी लौकिकी मिरवाया धोरपण प्रतिभा ठेविल्या स्वजोळ करून जेवीस का सारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊ नये शुद्ध यात्रेत इंडती जैसे मंद की मार्ग वाटेत साधू सिद्ध वेश धरून बैसले काळा नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विडय देवतार्चन व्यर्थ काय दांबिक शबरासी म्हणे नृपसत्तम तुझं हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजे ते आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्म वेळ नैवेद्य करून हे समर्पण हेची मुख्य वर्म जाणं शिवलक्षण निष्ठेचे नृपवचन मानून यथार्थ शबरलिंगा घरा आणीत शबरीचं सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमूर्ती शिवलिंग सापो दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्मचे नित्यपूजन आणि ती मिळवली साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणि झड करी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण केली नवल पंचवदने ऐसे घडता ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शाबरे बहुत शोधिले अपार क्रमेले भूमंडळ परसोनी सदनासी येत परतोनी सरदनासी येत शाबरीचे सागे वृत्तांत तेही झाली चिंता करता म्हणे पूजन किवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शाबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्ष परम कठीण निष्ठा पाहे उमार म्हणे शबरी म्हणे प्रिया लागून मी फुले भस्म करीते आता पाक सदनी बैसोनी लावणी घेते आता अग्न ते चिताभस्म चर्चून सामपूजन करावे मग सुशीर्भूता होऊन शबरी शिवध्याना स्मरण करी अग्नी लावणी झड करी भस्म करी कलेवरी शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसतेशी बुळा चक्रवर्ती उदार तारावया धरे पाय शंकर आसन घालोनी शबर परम सादर शिवर्जरी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकांती करून पूर्वाभ्यासे बोलविते एकांती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दाखवा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व क्षमा करी शंकर परी नैवेद्य होताची उशीर क्षोभोनी जातो श्री शंकर उशीरण मात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेचे शरीर जळले हे न नाठवे म्हणेला नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्या याहून दिवरूप झाली शबरी चतुर्विद्य नैवेद्य करी देवपतीच्या ते दवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडोपचार दोघी जोडून या करस्तवन करी ती शिवाची जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय 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 शिवनायका जय मायाचक्र चालका दुर्जन दमना मदनांधका भवहारका भावानिपते पूजन झाले संपूर्ण शबर पाय श्री विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमाना तव आले दिव्य विमानात वाद्य अपार वाजती येत दिवे सुमनांचे परिवळ आश्चर्य करी सिंह केतन नृपाळ विमानी बैसोनी तत्काळ शिवपद पावली दोघे रावणे विरोधे करून म्या सांगितले चिताभस्म पूजन परिधन्य शबराची निवराण उद्धारून गेला काही झाला असा धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चिने एकनिष्ठ एकल देखील वाचून पिनाक पाणी प्रसन्न नावे सिंह केतासी लागला तुची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार प्रत्याचरती प्रीतिरूपवर शिवप्रित्यर्थ उदार धने वाटती सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंह केत शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे
तैसे शिवलीला मृतमंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाग्वल्ली अहळबहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सगर अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेमद्राक्षपणे पक्व बहुत सदा सेवत आधारे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेदा लीलागाध बोलवी पुढे शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंदपूर्व राणा ब्रह्मोत्तरखंड परिसोत्सज्जन खंड नवमध्याय गोढा इति नवमोध्याय श्री साम सदा शिवार्पण वस्तू.